या दिवसातील खूप सामने खेळायचे. विजय जाधव सर, आपल्याला विनंती आहे. चला, पहिलं षटक आपण पाहताय अमोल आणि प्रारंभिक जोडी अक्षय आणि रघु. चला सुरुवात करा. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो, उडवलाय चेंडू हवेत आहे. मात्र पहिल्या चेंडूवरती चान्स क्रिएट झालेला, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. एकेरीचे दुहेरीमध्ये रूपांतर 2 धाव्यांनी धावफलकाचा श्री गणेश केलाय, तो म्हणजे अक्षय या फलंदाजाने. आपण पाहताय क्रिकेटची पंढरी म्हणून संबोधलं जाणार हे मैदान भूमिपुत्र मैदान कोपरखैराणे सेक्टर 23 360 मैदान आपण पाहताय. खेळाडूंना अतिशय चांगला अनुभव देण्याचं काम मात्र काळामध्ये चषकाद्वारे या संघाने केलेलं आहे. यावेळी मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू खोदून काढलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू थांबवलाय, गॅदर करेल तोपर्यंत 2 धावा. दुहेरीचा आपण पाहिलं ना तर 2चा पाडा कुठेतरी आपण मैदानाच्या आतमध्ये अक्षय यांच्या माध्यमातून चालू असल्याचं दिसून येते. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. पुढला चेंडू अक्षय साठी. पुढला चेंडू आपण पाहताय पॉइंटच्या दिशेला आले की हाताने फक्त दिशा दिली, चेंडू जातोय दन 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 सीमा रेषे पार. हालाय अक्षयच्या बॅट मधून काळामध्ये विजयचषक 2025 ब्रँडेड चौकार. 4 धावा. चला स्पीडअप घ्या. आपल्याला वारंवार या आयोजकांच्या माध्यमातून सांगण्यात येतं की सामना चालू ठेवायचा आहे, सामना स्पीडअप घ्यायचे आहेत, कारण की आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत मित्रांनो. यावेळी मात्र आपण पाहताय फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे जरूर. 1 धाव फक्त. एकेरी धावेवरती समाधान मानावे लागेल. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 9च्या घरामध्ये. 9 धावा. रघुसाठी हा पहिला चेंडू असेल अमोल यांच्या माध्यमातून. या षटकामधील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. यावेळी समोरच्या दिशेने अतिशय चांगला फटका, मात्र चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल विनोद माने यांच्या माध्यमातून. यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला थ्रो म्हणावा लागेल. बॅकअप होतं तिथं. 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये. 11 धावा. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. त्याच्यानंतर गॅदर केला जाईल. एकेरीचं दुहेरीत रूपांतर 2 धावेवरती समाधान मानावं लागेल रघु या बॅटरला. 13 धावा. 1 षटकाचा खेळ समाप्त. बिनगडी बाद संघ काळामवाडी. 13 धावा. चला स्पीडअप घ्या. स्पीडअप घ्यायचंय. पुढलं षटक हाताळण्यासाठी विनोद माने. विनोद माने आलेला आहे. मलिंगा पद्धतीची गोलंदाजीची शैली आपण जर पाहिलं ना तर अनोख्या पद्धतीचा गोलंदाज आहे. मलिंगा ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो त्या पद्धतीची गोलंदाजी इथे आपण पाहिलं ना तर या गोलंदाज नाव त्याचं विनोद माने. चला सुरुवात करायची आहे. सामना चालू ठेवायचा आहे. यावेळी मात्र पुढे सरकावून चेंडू जातोय पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला.
इथं मात्र पुन्हा एकदा एकेरीचे दुहेरीमध्ये कन्वर्ट 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरकते. धावसंख्या 2च्या घरामध्ये. सागर बनसोडे यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे. सागरदादा आपण आलात या स्पर्धेच्या अनुषंगाने आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. सागरदा या आपण देखील स्थान आपण व्हायचं आहे. यावेळी मात्र पायावरती आदळणारा चेंडू, रनआउटची संधी. घडतंय काय बिघडतंय काय, आता आपण जर पाहिलं ना तर रनआउटची संधी होती जरूर, मात्र चांगल्या पद्धतीनं आपण जर पाहिलं थ्रो केला असताना तर कुठेतरी ही विकेट प्राप्त झाली असती. मोठी विकेट होती, मोठा मासा होता, मात्र हा मासा चपळ आहे. मासा मात्र स्क्रीजच्या आतमध्ये. अतिशय सुंदर रनिंग. अक्षयनं स्वतःला सावरलं, कुठेतरी फंबलिंग झालता मात्र पुन्हा एकदा सावरलं. पुन्हा एकदा बॅटिंग करत आहे विनोद माने. पुंचा चेंडू घेऊन यावेळी ब्लॉकेज पद्धतीचा चेंडू, चांगला असा मान दिला, अतिशय चांगला चेंडू. एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये. हे मात्र प्रेशर कुठेतरी निर्माण होत आहे गोलंदाजावरती, कारण की जिथे 1 धाव आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षणाद्वारे आपण जर पाहिलं ना तर गचाळ क्षेत्ररक्षण आणि 2 धावेनी धावफलक पुढे सरकतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 17. आता आलाय मात्र खतरा. कोणत्या संघावरती असेल, गोलंदाजावरती असेल खतरा की फलंदाजावरती असेल खतरा, दाखवून देईल हा विनोदचा पुढला चेंडू. यावेळी मात्र आपण पाहिला तर कुठेतरी आपटण्याचा प्रयत्न होता. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, गॅदर करेल, फेकी करेल, एकेरी धावेमध्ये रूपांतर दुहेरीमध्ये आणि तिसरीचा प्रयत्न नाही होणार. चांगल्या पद्धतीने थ्रो केला. 19 धावा. फक्त दुहेरी धावा आपण जर पाहिलं ना तर धावफलकावरती आहेत आणि एक हा मोठा फटका अजूनही आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर तिसऱ्या चेंडूवरती एक चौकार आलेला, त्याच्यानंतर एकही मोठा फटका अद्याप लगावलेला नाही आणि बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय ह्या गोलंदाज विनोद माने याने. माने विनोद माने अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र आपण पाहता शरीराचा वेध घेणारा चेंडू, बाउन्सर पद्धतीचा चेंडू, शॉर्ट टर्म पुल केला. 21 रूपांतर दुहेरीमध्ये आणि 2-2 ने मात्र धावफलक पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 21 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू या षटकामधील शेवटचा चेंडू आहे. चला स्पीडअप घ्या संघ स्वराज्य 11. या संघाला देखील विनंती असेल आयोजकांना सहकार्य करा. वाणी जरी आमची असली तर याच्या मागचे जे शब्द आहेत ना ते आयोजकांचे असतात मित्रांनो, हे लक्षात घ्या. शेवटचा चेंडू या षटकामधील. यावेळी मात्र पंच आपण पाहताय तर हा निर्धाव पद्धतीचा 2 षटकात समाप्त झाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 21च्या घरामध्ये. 2 षटक समाप्त, 21 धावा बिनगडी बाद. चला स्पीडअप घ्या. चला स्पीडअप घ्या. आपल्याला विनंती असेल स्पीडअप घ्यायचं आहे. गोलंदाज आपण पाहताय दीपक, नवीन गोलंदाज आपण पाहताय दीपक. आपण पाहताय तिसरं षटक हाताळण्यासाठी दीपक सज्ज. पहिला चेंडू रघुसाठी. यावेळी मात्र अतिशय चांगला चेंडू, पायाचा वेध घेतोय, शरीराचा वेध घेतोय. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतं. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरकते. 22च्या घरामध्ये धावसंख्या 22 धावा. आता स्ट्राईक वरती आहे तो म्हणजे अक्षय. अक्षयला मोठे फटके खेळावे लागतील कारण की धावसंख्या जर पाहिलं ना तर 22 धावा फक्त धावफलकावरती. आणि पुढील संघ जर पाहिला तर चांगले फलंदाज त्या संघामध्ये देखील आहेत.
मात्र धावफलक तुम्हाला वाढवायचं असेल तर येणाऱ्या 5 चेंडूमध्ये आक्रमण हे केलंच पाहिजे मित्रांनो. चला विनायक काळबारे माईकशी संपर्क साधायचा आहे. विनायक काळबारे आपल्याला विनंती आहे माईकशी संपर्क साधा. चला स्पीडअप घ्या. हो यावेळी मात्र फुलटॉस पद्धत चेंडू जरूर होता. फुलटॉसला फुलटोल वसूल करता आलं नाही. अतिशय आपण जर पाहिलं ना तर फलंदाज स्वतःवरती नाराज असेल, स्वतःवरती नाराज असेल का मी हा चेंडू बॅटला लावला नाही, का हा चेंडू मी बॅटला लावला नाही. कारण की हा जर चेंडू बॅटला लागला असला तर सीमारेषा पार मात्र गेला असता. मात्र चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू मात्र घडतंय काय, पंचांनी वळलायत, पंच सांगतायत हा वाईट चेंडू आहे, हा खराब चेंडू आहे, ही अवांतर धाव आहे, धावफलकावरती धाव ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 23. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. अजून देखील एक लॉट आपल्याला सी गड देखील खेळवायचा आहे. यावेळी मात्र आपण पाहिलं ना तर कुठेतरी अक्षयला मात्र संघर्ष करावा लागतोय. अक्षयच्या बॅटला आणि बॉलचा संबंध नाही. आपण जर पाहिलं ना कुठेतरी चांगली गोलंदाजी दीपक यांच्या माध्यमातून. संघाचं शेवटचं षटक आहे. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू विनायक आहे, चेंडू खाली पकडलाय, झेल संपलाय. अक्षयचा खेळ धक्का क्रमांक 1. पहिला गडी बाद, हद्दपार, तडीपार. या विनायक काळभोरे सुरेश सावंत आलेले आहेत. चला स्पीडअप घ्या कारण की या इनिंग मधील मला वाटतंय शेवटचा चेंडू आहे. चला एक चेंडू बाकी आहे. चला स्पीडअप घ्या. 2 चेंडू माफ करा, माफ करा, 2 चेंडू. चूक बोल होते, माणूस आहे म्हटल्यावर चुकणार मित्रांनो. याच्यानंतर होणारा सामना मांगरूळचे कर्णधार या कोंडाईवाडीचे कर्णधार आलेले आहेत. श्रीकांत सर या आलेले आहेत. श्रीकांत सरांचं स्वागत आहे. श्रीकांत सर आपण आलात. कर्णधार आपले कोंडाईवाडी संघाचे, मांगरूळ संघाचे कर्णधार या, आपल्याला विनंती असेल. मस्के सर चला शेवटचा चेंडू आहे या षटकामधील. ही एकेरी धाव ऍड केली जाईल. शेवटचा चेंडू. हो हो उडवलाय, उडवलाय, चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत आहे. घडणार काय, बिघडणार काय हे मात्र सांगून गेलाय. शेवटचा चेंडू, षटकार, छत्रपतींचा छावा आणि षटकार मारलाय बावा. यालेच 6 धावा. धावसंख्या धावफलकावरती 30 आणि बनवायच्या आहेत येणारे 18 चेंडू आणि 31 धावा. धन्यवाद. नाणेफेक होते आणि इथं कोंडाईवाडी संघाने कॉल दिलेला आहे. काय घडतंय, काय बिघडतंय. कोंडाईवाडी संघ, श्रीकांत सर आपण पाहताय चेहऱ्यावरती एक स्माइल आणि एक हास्य आपण पाहिलं ना, स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती. फिल्डिंगचा निर्णय याला म्हणायचं, जाग्यावर बोट आणि खटक्यावर बोट उलट झालं. ठीक आहे, माफ करा, चूक बोल होते, तुम्हाला मी म्हटलंय. हा अतिशय चांगला निर्णय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. चला स्पीडअप घ्यायचंय.
तरी स्पीडअप करायचं आहे काळमवाडी संघ. मानेवाडी संघ आपण लवकर लवकर फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. अजून बरेचसे सामने आपल्याला उरकायचे आहेत. तरी कृपया स्पीडअप घ्यायचा आहे मानेवाडी संघ आणि काळामवाडी संघ. तरी स्पीडअप घ्यायचा आहे दोन्ही संघाने. काळमावाडी संघ आपण लवकर लवकर क्षेत्र सजवायचे आहे. खूप टाइम होतोय. तरी बरेच सामने आपल्याला अजून खेळवायचे आहेत. सुनील, विनोद आणि अमोल. सुनील स्ट्राइकला विनोद. पुढचा चेंडू विनोद साठी. उत्कृष्ट असा चेंडू हाताळलाय. अंपायर आताचा डिसिजन लवकर आम्हाला कळवा. अंपायरचा निर्णय अंतिम निर्णय राहील. अंपायर निर्णय नॉट आउट. डॉट बॉल. आताचा डॉट बॉल आहे ना अंपायर. बॉल आहे ना आताचा. सुनील यांचा उत्कृष्ट असा पहिला चेंडू विनोद साठी. बॉल येतोय डॉट. दुसरा चेंडू घेऊन निघाले आहे सुनील विनोद साठी. बघूया विनोद काय करतोय. पुढचा चेंडू. हा सुद्धा चेंडू उत्कृष्ट तेज तरार हाताळलेला आहे सुनील यांनी. पहा मोठे फटके खेचायला बघतायत विनोद, पण कनेक्ट फटका होत नाहीये त्यांना. दोन चेंडू डॉट बॉल येत आहेत दोन्ही सुद्धा. तिसरा चेंडू घेऊन निघालेले आहेत विनोद. विनोद साठी सुनील. तिसरा चेंडू सुनीलचा विनोद साठी. उत्कृष्ट गोलंदाजी करताना सुनील. पुढचा चेंडू. हा फटका खेचलाय. बघूया कितपत धावा येतात या चेंडूवरती आणि होतोय फलंदाज बाद. विनोद याला जावं लागतंय माघारी. मोठा धक्का बसतोय स्वराज्य 11 मानेवाडी संघाला. बत्तीसशिराळा असोसिएशनचे सचिव सचिन चव्हाण यांचे
हार्दिक हार्दिक स्वागत. उत्कृष्ट गोलंदाजी करताना सुनील आपल्या संघासाठी 3 चेंडू उत्कृष्ट पद्धतीने हाताळले आपल्या संघासाठी. 2 चेंडू डॉट आणि तिसऱ्या चेंडूवरती मोठा मासा गळाला लागला. विनोद चौथा चेंडू घेऊन निघाले सुनील. बघा काय होतंय. हा चेंडू फुल टच परत त्याच्या खाली क्षेत्ररक्षक पकडला जातोय झेल. पुन्हा एकदा विकेटची पतन.
स्पीडअप करायचा आहे दोन्ही टीमांनी. पुढचा चेंडू रोहित यांचा आणि हा चेंडू येतोय डॉट बॉल. उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी करतोय रोहित. हा चेंडू येतोय व्हाईट बॉल. आणि इथे मॅच होते समाप्त.